कमी 40 रन मारण्याचा कार्य होतं. दोन रन पाहिजे. मध्ये दोन धावा बनवायचा आहे. तू जमीन पैदा कर, तू आसमान पैदा कर, मांगने से कुछ नहीं. ट्रॉफीज आणि प्रथम मी गालपूर संघाला खूप छान आहे. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू. छोट्या ट्रॉफीज आहेत. मध्ये दोन धावांची गरज आहे. चेंडू घेऊन गेला साईडला, टिकला, चेंडू घेऊन पोहोचला आणि सामना जिंकला. टीम झाला नाही. क्षेत्रक्षकाले झलकाले झेल चुका जातात. तोला लागला चेंडू क्षेत्रक्षकाले झलकाली झेल सुटला. फुटा चेंडू साईडला गेला फटका. चेंडू. तर आता पहिला सेमीफायनलचा सामना चालू होत आहे. आपला मध्ये पण चांगला हिटर आहे. प्रसाद वतारे आहे, त्यांच्यात पण आहेत. हा. रोहित आहे, गणेश. काय बोलताय? कोण जाईल फायनलला यांच्यामधून? मला वाटतंय सायगाव, कारण की लागले आणि चौकार मारलेला आहे राहुल साठे यांनी. कणकणीत चौकार. साहेब, तुम्हाला कोण वाटतं कुठली टीम जिंकणार याच्यामध्ये? कुठली टीम फायनल जाणार? खारगाव तुमचं. पुढचा चेंडू वरती लगातार हड्डी की संधी आहे. हड्डी कंप्लीट केले. 3 चेंडूवरती 3 षटकार. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी. दबा दिया, घंटी भी दबा देना. ठीक है, आइए देखते हैं, मजा आएगा. बघू शकता तुम्ही. आता उद्घाटन होत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर आपला उद्घाटन सोहळा पार पडत आहे. हे आपले प्लेइंग इलेव्हन सगळे. हे लाईन लाव. अशा प्रकारे आपला उद्घाटन सोहळा पार पडत आहे. तर आपले मुंबई मंडळाचे सगळे पदाधिकारी आहेत तिथे. आणि आता उद्घाटन गणेश क्रिकेट मंडळाच्या अथक प्रयत्नातून ही साकार झालेली स्पर्धा ना युट्यूबला आहे. दिवस आपल्याला इथे पाहायला मिळेल. मोठं असं आयोजन गणेश क्रिकेट मंडळाचं. बघू शकता तुम्ही आपल्या इथे रुपेश बोरले आणि आपल्या टॅलेंट दाखवलेले इथे रुपेश बोरले आणि लिहिलेले दमदार आमदार चषक 2026 प्रमुख. आणि बघू शकता आता उद्घाटन सोहळा होत आहे लहू साठे यांच्या हस्ते. रावलजी बाबा गणपती गजानना हा सगळं कार्य अगदी मंगल कार्य आहे आणि तो सगळ्यांचा अगदी आनंदाने पार पडू दे. कोणत्याही प्रकारे विघ्न आणता कामा नये. ही तुझ्या चरणाची सगळी क्रिकेट मंडळी लहान थोर आहे आलेली आहेत. त्यांना यश आणि बलकट दे आणि प्रत्येक गोष्टीला त्यांना यश आला पाहिजे अशी मी हर महादेव. जय जय. तर आता पहिला बॉल टाकत आहेत आपला विकेट लहू साठे आणि आपले ज्ञानेश गजमल पहिला बॉल टाकून आपल्या पिचचा विलास भाऊ आपले पहिला बॉल टाकून उद्घाटन करत आहेत. तर बघू शकता लहू साठे काय मारतायत. आपला 6 मारतायत की बाउंड्री. आणि किपर वाईड बॉल टाकलेला आहे. बॉल टाकत आहेत आणि हा सुद्धा बॉल वाईट टाकलेला आहे. हरीश काप आणि हा सुद्धा व्हाईट आहे. आणि मारा अजून मारा. हो कोण परिचय बाप्पाचा बॅट खेळायला. अरे हा का जुना आहे का काय वाईट टाकला तो. हो 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 लागले आणि चौकार मारलेला आहे राहुल साठे यांनी. कणकणीत चौकार. केला परत मारा. आपला गावदेवचं गाणं लागलेलं आहे. गावसुर गावची शान.
गालसूर गावची आहे तुशान साऱ्या गावाचा श्रद्धास्थान तुला पूजित भक्ती भावान तुला देऊनी पहिला मान आई गाव देवी मातेला आणि बघू शकता तुम्ही नियोजन आपल्या गावसरे गणेश क्रिकेट मंडळ यांचं नियोजन बघू शकता तुम्ही कसं थाटामाटामध्ये केलेलं आहे आणि श्रीकांत साठे आणि मंडप केलेला आहे आणि अत्यंत छान असं नियोजन केलेलं आहे. बघू शकता तुम्ही ट्रॉफीज बघू शकता ट्रॉफीज 5 फुटाचे ट्रॉफीज आहेत. श्री भारत शेठ गोगावले यांनी स्पॉन्सरशिप दिलेलं आहे. आवाज आवाज पाण्याची सोय केलेली आहे प्रणल शिगवान आणि आपले नाश्ता करायचं नाश्ता आपट्याजवळ. रोशन काय तुम्हाला कशी काय वाटते तुमचं? अरे नाही तू अँडेस फॅन्डेस गोली दिसते. धारोली संघ आलेला आहे. धारोली संघ अमित दा बाबू जोशी आणि करते ना का थोडंसं ठेव. प्रीमियर लीग त्यासाठी ही ट्रॉफी आहे. हॅलो धारवली कॉन्टिन्यू झालेलं आहे. मी काय बोलतो धारवली तुम्ही हा इथे खेळते पण 5-6 वर्षांनी आले. राहुल तुम्हाला कसं वाटतंय? राहुल तर खूप छान आहे. आम्ही फिल्डिंग करायला राहुलचा चांगला होत नाही लागणार कारण काय हा ग्राउंडला त्यांनी मला वाटतं 5-8 कप मारलेले आहेत पण हा ग्राउंड त्यांनी लकी आहे. तुम्ही आता टॉस हरलेले आहेत. तुम्हाला फील्ड बॅटिंग आलेलं आहे. किती स्कोर करणार? आम्ही 40+ करण्याचा प्रयत्न करू कारण समोर सुद्धा चांगलाच संघ आहे आणि या ग्राउंड बद्दल बोलायचं तर खूप वर्ष इथे खेळतोय. चांगला आम्हाला म्हणजे लकी ग्राउंड आहे. माझी सुद्धा चांगली बॅटिंग होत असते. बघू आता कसं काय ते. थँक्यू. धन्यवाद. पाहूया सरळ स्टँडमध्ये षटकार. या स्पर्धेचा पहिला षटकार प्रसादच्या बॅटमधून मॅच बनायला धावसंख्या होती. पाटे तुम्ही दरम्यान दोन्ही संघामध्ये टॉस होते. काळजी वर्सेस गालसुरी 4-5 पहिली ओव्हर पॉवर ही मोठी स्पर्धा स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतात. काय वाटतं या स्पर्धेबद्दल? नाही खूप आयोजन मस्त केलं इथे कारण की पावसाचं वातावरण होतं. रात्री 2 वाजेपर्यंत तुम्ही इकडे एवढी मेहनत करत जाताय पण चांगलं नियोजन केले तुम्ही. खूप खूप अभिनंदन आणि आम्ही चांगल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय. खूप चांगली स्पर्धा आहे. खूप अरे किती धावांचं टार्गेट सेट करणार तुम्ही? कमीत कमी 40 रन मारण्याचं टार्गेट होतं. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा खूप छान आहे. खेळण्यामध्ये खूप धन्यवाद. गालसुरे आणि चांगल्या प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आपला गालसूरचा सामना चालू होत आहे. चिराग आणि त्यांच्या साथीने साथी फलंदाज आपले कर्णधार आर्यन कांबळे आपल्याला जिंकायचं आहे. ज्ञानेश आणि चिराग राज कोमनाक चांगला खेळायचा भावा. आपल्याला जिंकायचं आहे. आणि गालसूर संघाचे नामवंत खेळाडू फलंदाजांनी पाहायला मिळालं. 500 रुपये. सामना कंपल्सरी 3 ओव्हर 18 बॉल 15 बॉल 18 बॉल. तो बोला तर 2 ओव्हरची पण खेळू शकतो. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. बॉल डॉट बॉल
पडला तरच रन धावायचा. स्ट्राईक रोटेट हातात कलेक्ट असेल तर नाही. डॉट बॉल ओके, ती लाईनची बात आहे बघा. आणि प्रथम मी गालसूर संघाला सॉरी बोलतो माझ्याकडून, कारण मी लेट पोहोचलो त्याबद्दल खरंच खूप सॉरी. कारण एवढं चांगलं त्यांनी आयोजन केलंय आणि आम्ही वेळेवर पोहोचलो नाही त्याच्यामुळे सॉरी. मनाच्या आधीच क्रॉस गेला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला. प्रसाद फलंदाजी करत आता दीप्तेश फलंदाजी करतोय. 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 33. पुढची 5 चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू उंचावमध्ये, चेंडू सीमारेखा पार, क्लिअर असा येतोय षटकार 6 धावांसाठी. पुढचा चेंडूवरती लगाताची हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक कंप्लीट केले. 3 चेंडूवरती 3 षटकार आजच्या दिवसातील हा रेकॉर्ड या ठिकाणी बंद केला या फलंदाजाच्या नावावरती. दीप्तेश 3 चेंडूवरती 3 लगाताचे षटकार लगावले गेले. धाव संख्या झालाय 3 चेंडू 18 धावा. पुढचं चेंडू आहे गुरुजी मार्कवरती करून तयार. प्रसाद चेंडूला पुन्हा एकदा झेल पकडू शकले नाहीये आणि चेंडू पराभव झाला सीमारेखा पार. षटकार 6 धावांसाठी लगातारच्या 4 चेंडूवरती 4 षटकार. उत्तम. पहिला चेंडू फेस करणार आहेत आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा अर्जित करायच्या आहेत. एक बॉल 2 रन एक पाहिजे. चेंडूमध्ये 2 धावा बनवायचा आहे. तू जमीन पैदा कर, तू आसमान पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त, तू तुम्हारे अंदर आत्मविश्वास पैदा कर. त्या आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागणार आहे फलंदाज उर्मितला, गोलंदाजी करावी लागणार गोलंदाज नीरजला. 1 मध्ये 2 धावांची गरज आहे. चेंडू घेऊन गेला चेंडू जाऊन पोहोचला आणि सामना जिंकला टीम सायगाव या संघाने. मस्त वॉर्न काढला पोराने. नवीन रोल बॉल असेल की नवीन बॉल? दोन संघात टॉस केला जाते. टॉस केला गेला, टॉस जिंकला आहे. हे लवकर लाव ना. हे पटावट लाव पटावट. तर आता पहिला सेमीफायनलचा सामना चालू होत आहे आपला सायगाव वर्सेस खारगाव मसला विभाग. तर बघूया आता कोण. सायगाव संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि खारगाव संघ आपले दोन्ही सलामीचे फलंदाज दोन्ही बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार? आता आपल्यात पण सायगाव मध्ये पण चांगला हिटर आहे. प्रसाद वतारे आहे, त्यांच्यात पण आहेत मोहित आहे, गणेश आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार? सामने चला 2 षटकाचा सामना राहणार आहे. सेमीफायनलचा सामना तो ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकणार? एकच नाव सांगा. काय सांगू सलामीचे दोन्ही फलंदाज बनाटे संघ आहेत. गणेश आणि मॅच कडे बोलूया. मोहित. साहेब तुम्हाला कोण वाटतं कुठली टीम जिंकणार याच्यामध्ये? कुठली टीम फायनल जाणार? खारगाव. तुमचं काय मत आहे? तुमचं काय? खारगाव आहे. सगळ्यांचं मत खारगाव आहे. आता बघूया. मला तर वाटतं सायगाव जाईल. तुझं काय मत आहे? काय बोलताय? कोण जाईल हो फायनलला यांच्यामधून? मला वाटतंय सायगाव, कारण की त्यांच्यामध्ये चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती करत असतो यार प्रसाद. 10 बॉलची मॅच आहे. तर बघूया कोण विन होत आहे ते. आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना. पहिला चेंडू पहिल्या चेंडूमध्ये पहिला बॉल पहिला षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. आता बाहेर पडायचा मिस्टर चेंडू उंचावली क्षेत्ररक्षकाला ज्यांची संधी आहे झेलकाला क्षेत्ररक्षक टीमला गणेश ऍक्टिव्ह आवले 7 या धावसंख्येवरती. प्रसाद गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. आता मध्ये पुन्हा एकदा चेंडू उंचावमध्ये बॅटच्या तोला लागला. चेंडू क्षेत्ररक्षकाने झेलकाली झेल सुटलाय. जीवनदान मिळालाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धाव पूर्ण झाले आहेत आणि 2 धावे धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या सेमीफायनलच्या राऊंड. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. पुढचा चेंडू आहे. पुढचा चेंडू साईडला गेला. फटका. चेंडू सीमारेखा पार. षटकार 6 धावांसाठी.
एक चेंडू आणि 17 धावा पण निघले. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आहे. षष्टी चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित आडमध्ये मिळत झाला नाही. क्षेत्रशाले झलकाले झेलच्या हातातून सुटला. प्रसादच्या हातातून झेल सुटला. जीवनदान मिळालंय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या, अर्जित केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या वाढल्या. पुन्हा धावसंख्या पोहोचल्या. ते म्हणजे फलंदाजी करतायत नीरज. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मारलेत. कशा प्रकारची फलंदाजी करतायत. आता मात्र मोहितच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट ब्लास्ट ब्लास्ट. चेंडू सीमारेखा पार येतोय. दमदार षटकार साधा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू फुलटा चेंडू पुन्हा एकदा साईडला फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेखा पार. क्लिअर होता सर. येतोय षटकार साधा. बॅक टू बॅक 2 षटकार मोहित भरवायच्या. पहिल्या 5-10 मध्ये भरायच्या. पहिला 5 चेंडूचा खेळ. मोहित फलंदाजीसाठी तयार. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करते, कशा प्रकारचा स्टार्ट त्या ठिकाणी दिला जाणार आहे. दोन्ही संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून सेमी फायनलच्या माध्यमातून शुभेच्छा असतील. बघूया पहिला चेंडू घेण्याची महत्वाची गोलंदाज तयार. मोहितांचा पहिला चेंडू आहे. हल्ला प्रति हल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवर झाला षटकार 6 धावा. सुरुवात झालेली आहे. 6 धावेने आगाज केले गेले. पहिल्या चेंडूवरती नक्कीच आता मात्र जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अटाकंडीचा रो मध्ये सामना पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आलेल्या आहेत. 6 आल्यात. येणाऱ्या 5-4 चेंडूवरती कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. मारल तो. तुमचा चेंडू आहे. हा बघा मारा. हा बघा. हा बघा. अप्रतिम सुरेख टप्पा पाहायला मिळतो. गुडलेस फॉरवर्डचा चेंडू इतका वेगाने गेला. या प्रकारची त्याची बॉडी लँग्वेज आहे. आपण पाहतो विश्रांत शर्मा सारखी त्याची उंच हाईट असताना त्या पूर्णपणे हाईटचा पुरेपूर वापर करताना गोलंदाज पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुढचा चेंडू मोहित यांचा. आता मात्र झोन मध्ये टाकला चेंडू. आता मात्र झोन मध्ये जातो. एका धावेसाठी द्यावे लागतील. बघूया 33 धावांचा पाठला का म्हणजे जवळजवळ 16.50 सरासरी 2 षटकामध्ये कंप्लीट करायच्या. आतापर्यंत 7 धावा बनल्यात. अजूनही 10 धावांची गरज आहे या षटकामध्ये कंप्लीट करण्यासाठी. पण एकदा मिनी हेलिकॉप्टर मनगटाचा वापर केला गेला. एक धाव कंप्लीट. 10 धाव संख्या झालेली आहे. पुढचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आता माझा पुन्हा धावा साईडला. एका धावेसाठी खेळला फटका. एका धावेने आपल्या संघासाठी बघूया. सायगाव संघाकडून अपेक्षा आहे साजेसा खेळ करणारा खेळाडू आहे. सकाळपासून त्याने एक अर्धशतकी खेळ खेळलेला आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज देखील तितका ताकद आहे. त्याने आजच्या दिवसात कारनामा केला. विकेट मिडल ओव्हरचा. आता मला चेंडू उंच तीन चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. बघूया पुढचा चेंडू करतो मार्कवरती गोलंदाज दीपू. पुन्हा एकदा निर्धाव 21 धावांची गरज आहे. दीपू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा खाली राहतो. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. रनवाती ऑफ साईडला खेळलाय. त्या ठिकाणी सामना संपलाय. सामना जिंकलाय. तो संघ फायनलमध्ये प्रवेश केला. पराजयाच्या धावामध्ये जायला लागतंय सायगाव या संघाला. डोक्याला हात ना हीच टीम आपल्याला. मी वाटतं 2 वर्ष पहिली तो असा उडवतो. प्रयत्न करेल. आता सरपंच चेंडूला वाचायला गेलाय. या दोन्ही संघांसाठी महत्वाच्या असतील. ज्ञानेश पहिला चेंडू मंजुरीला वाजले. मार्कवरती गोलंदाज. पुढचा चेंडू आहे.
पुढचा चेंडू आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आता मध्ये पुन्हा एकदा मोठा प्रकार त्याने घेतला हे संपला खेळ रान राज्य गोलंदाज स्पेशल पुढचा चेंडू आता बघा रंगसेसाठी बॉन्स केला तर चेंडू एकदा कंप्लीट झाला दुसऱ्या वेळेसाठी प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या कारण त्यानेच आपल्या गावासाठी अनुगामी पायाने क्रिकेट खेळला असा खेळाडू रामदास या ठिकाणी येताना पाहायला मिळतात जाऊन बोला चेंडूला आपण एकदा माध्यमातून आपल्या सैन्यासाठी सन्मान देताना पाहायला मिळतात आता खालून मॅच आहे चार आवाज पाहिजे होता रे हट आवाज येता आवाज झाला असता तिसरा रन पण चार होता त्या ठिकाणी 2 धावा बनवायच्या होत्या परंतु तो झटका घेता झटका बसलाय गोलंदाजाने गोलंदाजाला मेहनत घ्यायला मिळाला एक मध्ये अतुल समीर बदला करतो सुनील बदलाकर मागे रस्ते कुछ नहीं मिलता तुम्हाला धन्यवाद काय सामना रंगलाय शेवटच्या खेळापर्यंत जसा प्रकारे बगला सामना रंगला तो सामना गालसुरी क्रिकेट संघाचे गणेश पहिल्या चेंडूला एकदम राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चेंडूला काट केला पहिल्या चेंडूवरती विकेट गोल शेवटचा चेंडू इकडे जाऊया ना रवी पवार किती 5 वर्ष हे किती 5 वर्ष आहे ना पार्टी जेव्हा ज्याचं काम असेल तेव्हाच ते आपल्या जवळ करणार हात जाता येतो मी ना अजून आणून दिसले भाई जरा त्यानंतर ESK हा ब्रँडेड टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतोय पुढील संघात त्याच्या संघाची कर्णधार आपण देखील या ठिकाणी यायचंय गणेश आगरकर याला जातो सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार त्यांनी या ठिकाणी यायचा आहे सुंदर खेळ याला सर्वोत्कृष्ट फलंदाज दिला जातो पुढचा पारितोषिक आपण देणार आहोत चषक दिला जातो परंतु 70 स्पोर्ट्स ब्रँडेड टी शर्ट
70 स्पोर्टचा तो शूट दिला जातोय. त्यानंतर लेखिकांची समस्या तो देखील दिला जाणार आहे. उत्कृष्ट रेस मध्ये अनेक सारे खेळाडू होते आणि त्या रेस मध्ये वरच्या करणारा खारगाव संघाचा खेळाडू जलवाद क्रमांकाचा पाऊल घेऊन दिला जातो संघाला. इकडे इकडे बघ इकडे बघ. धन्यवाद. आता आपण सर्व खेळाडू अर्जुन बाबू बाजूला रे वायर खेचला कोणतरी